नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कानाने हुशारीने माणसं कामाला लावलेली आहेत आणि नक्की सरकारच्या बाबतीत काय आहे, सरकार कुठं लपून बसले हे कानाला शोधायचं आहे. परंतु कानाला माहीतच नाही आहे की सरकार ही त्याच घरात आहे ज्या घरामध्ये हे सगळेजण आहेत, तिथेच सरकार लपून बसलेली आहे. ही गोष्ट मात्र कानाला माहिती नसते. कानाने आता शोध घ्यायचं ठरवलेलं असतं. काहीही झालं तरीही या सरकारला शोधून काढायचं आहे एवढाच विचार कानाच्या डोक्यात असतो. म्हणून काना शोध घेण्याचं ठरवतो. त्याने काही माणसं सुद्धा कामाला लावलेली असतात आणि त्याच वेळी एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजेच कानाला कॉल येतो किरणचा. आणि किरणने काही माणसं त्याचे कॉन्टॅक्ट वापरलेले असतात आणि त्यानुसार किरणने फोन करून कानाला सांगितलेलं आहे की सरकार जिवंत आहे. दरीतून ज्या ठिकाणी सरकार पडलेली होती त्या ठिकाणी सरकार आहे आणि तिथल्या माणसांनी तिथंच असलेल्या एका ग्रामीण रुग्णालयामध्ये तिला ॲडमिट केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर कानाला खूप मोठा धक्का बसतो. काना, गौतम, किरण सगळेजण तिथं जातात. पण तिथं गेल्यानंतर ज्या पद्धतीने काना आणि किरण त्याचबरोबर गौतम यांच्या समोर जे सत्य आलेले आहे ते पाहून खूप मोठा धक्का कानाला बसलेला आहे. कारण हे सगळं जे काय आहे, सरकार तर घरातच आहे, तिथं जे आहे त्या खऱ्या तेजस्विनी कामत आहेत ही गोष्ट कानाच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता सरकारची नवीन नाटकं सुरू असतात. सरकारने सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून घेतलेल्या असतात. सगळ्या गोष्टी सांगायला सांगितलेल्या असतात. त्या तिला खऱ्या तेजस्विनीने म्हणजेच सखीच्या आईने सांगितलेल्या असतात. तिच्याकडून सगळी माहिती काढून घेतलेली असते आणि तिला सगळ्या गोष्टींमध्ये अडकवण्याचा जो प्लॅन असतो तो केलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता सरकार म्हणजेच मनस्विनी हे सगळं ढोंग घेऊन करत आहे, सगळं खोटं नाटक करत आहे आणि त्याच वेळी ती मात्र हे सगळं मुद्दामहून करत असते. आणि त्याचबरोबर आता सगळ्यांशी गोडगोड वागणं, प्रेमाने वागणं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या सुरू झालेल्या असतात. तिला जराही लाज वाटत नाही की आपण जे काही करतोय त्याच्यामुळं काय होणार आहे, या कोणत्याच गोष्टीबद्दल तिला काहीच वाटत नसतं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा परशूला फोन येतो आणि परशूला फोनवरती सांगितलं जातं आणि परशू फोनवरती सांगतो की आंबे पाठवून देणार आहेत. म्हणजेच मीनाक्षीच्या माहेरचे लोक आंब्याची पेटी पाठवून देणार असतात. त्यामुळं मात्र सगळेजण खुश झालेले असतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. फायनली कुठंतरी या सगळ्या गोष्टी आता इथे समोर येत असतात. त्याचबरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा काना विचार करत असतो. काना म्हणत असतो, नाही मला ना ही गोष्ट खटकते. आणि त्याचबरोबर सखीने वेड्यासारखा एक निर्णय घेतलेला असतो. कारण आता अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयेला खूप छान सगळं करायचं आहे असं तिने ठरवलेलं असतं. तेजस्विनीने म्हणजे सगळ्यांसाठी ती तेजस्विनी आहे, खरी तर ती सरकार आहे, तिने ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र ती म्हणते की माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, मग मी दान कसं करणार, सखी मला थोडे पैसे देशील का. आता सखीला मात्र खूप वाईट वाटतं की तिची आई तिच्याकडे पैसे मागते. ती म्हणते, अगं असं काय, हे सगळं तुझंच तर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हे सगळं तुझं आहे आणि ते तुझ्याकडेच असणार आहे, नको काळजी करू आई तू, असं ती सांगते. उद्याच मी वकिलांना बोलवते आणि एक निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना मी सांगते असं म्हणत आता सखीने तिचा निर्णय सांगायला सुरुवात केलेली असते. आता सखीने जो निर्णय घेतलेला आहे तो असा असतो की काहीही झालं तरीही ही सगळी प्रॉपर्टी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आई तुला देणार आहे मी, कारण मलाही माझ्या संसारामध्ये आता रमून जायचं आहे, मी माझ्या संसाराकडे वळणार आहे, असं सखीने आईला सांगितलेलं असतं. आता हे सगळं घडत असतं. काना सरकारला तर याच गोष्टी हव्या आहेत. कारण इतके दिवस यांच्यावरती अरेरावी करून जे कमवता आलं नाही, जे मिळवता आलं नाही, ते सगळं आता अशा पद्धतीने मिळवायचं आहे हा विचार सरकारने केलेला असतो. आणि म्हणून तर सरकार या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे आणि तेव्हा मात्र इकडे सखीने आता वकील सुद्धा बोलवलेले असतात. पण कानाला ही गोष्ट काही पटत नसते. त्यामुळं काना म्हणत असतो की वकील साहेबांना एक गोष्ट लक्षात ठेवा, काही गोष्टींसाठी मला ना काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करायच्या, त्यामुळं पेपर जरी बनवले, सखी मॅडमनी सांगितलेलं असलं तरीही
ते पेपर काही दिवस होल्ड करा, तुम्ही जमा नका करू, असं कानाने गुपचूप वकिलांना कॉल करून सांगितलेलं असतं. कारण काही गोष्टींचा उलगडा व्हायचा बाकी आहे. कारण जो अपघात झालेला आहे नक्की काय झालेला आहे याबद्दल शंका उपस्थित आहे, म्हणून त्याने सांगितलेलं असतं. आणि आता वकिलांना सखीने बोलवून घेतलेलं आहे. सगळ्यांच्या समोर सखीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ती वकिलांना म्हणते की आता काहीच हरकत नाही आहे, ही माझी खरी आई आहे आणि आता सगळी प्रॉपर्टी हिच्याच नावावर करायची. कारण कसं आहे, हे सगळं जे काही कमवलेलं आहे ते तिने आणि बाबांनीच तर कमवलेलं होतं. अहो ते त्यांचंच आहे, त्यांनाच दिलं पाहिजे. मग मी माझ्या कानामाडिकबरोबर जायला रिकामी. आता इकडे तोपर्यंत कानाला किरणचा फोन येतो आणि किरणने कानाला भेटायला बोलवलेलं असतं. लवकरच आपल्याला काही गोष्टी कळणार आहेत, त्या म्हणजेच की आता नक्की ती सरकार ज्या दरीत पडली होती ती दरीतून कुठं गेली या सगळ्याचा शोध घेणं सुरू होतं. काही आपल्याला पुरावे हाती लागलेले आहेत, पण फक्त ते कन्फर्म होणं गरजेचं आहे, म्हणून मी थांबलोय, असं किरण त्याला सांगू लागतो. तेव्हा काना म्हणतो की चालेल, आज संध्याकाळपर्यंत जर आपल्याला गोष्टी हाती लागल्या तर खूप खरंच बरं होणार आहे, असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता इकडे जेव्हा काना ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा मात्र इकडे सरकार कानाची खरी ओळख शोधत असते. नक्की काना काय करतोय, त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करायचा असतो. कानाला आता तो माणूस म्हणजे जो इन्स्पेक्टर बनून आलेला असतो, भरत भालेराव बनून, त्याचा शोध घेतलेला असतो आणि त्याचबरोबर कानाने त्याला चांगलंच ताब्यात घेतलेलं असतं. त्यानंतर श्वेता सुद्धा ताब्यात घेतलेली असते. काय काय होतंय आणि काय काय कशा पद्धतीने होतंय हे सगळं आता सुरू झालेलं असतं. आणि मग मात्र आता काना ह्या सगळ्या गोष्टी शोधत असतो आणि त्या पद्धतीने आता काना पोचलेला असतो तो या खऱ्या ते सरकारपर्यंत. म्हणजे सरकार कोण आहे हे शोधायचं होतं. आणि जेव्हा कानाला फोन येतो, दरीत पडलेली बाई तिथेच असलेल्या गावाकडे एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेव्हा मग काना त्याचबरोबर कानाने त्यावेळेस गौतमला सुद्धा ताब्यात घेतलेलं असतं आणि गौतमला घेऊन तो निघालेला असतो. मग दोघंही जायला निघतात. त्याचवेळी किरण ऑलरेडी तिथं पोचलेला असतो. तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिक होऊ लागतात. तेव्हा तेजस्विनी सांगायला सुरुवात करते की आत्ताही त्या सरकारने डाव साधला, तुम्ही सगळे गेलेला होता, ही संधी साधून आपल्या घरात असलेल्या श्वेताचा वापर केला आणि म्हणजे हा सगळा तिचाच प्लॅन होता. म्हणून तर श्वेताने सांगितलेलं होतं की तुम्ही सगळेजण जाऊ शकता आणि तशाच पद्धतीनं गोष्टी घडल्या. कारण जेव्हा तुम्ही सगळे बाहेर गेला तेव्हा श्वेताने मला एक साडी आणून दिली आणि सांगितलं की मी ही साडी जी आहे ती माझ्या पैशातून आणलेली आहे, तुम्हाला आवडेल ना, असं सगळं सांगितलं, असं ती सांगत असते. आणि मग मात्र त्यावेळेस मला ती किडनॅप करून घेऊन गेली आणि तिने भांडीवालीच्या वेशात घरी आलेली होती, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात. मग मात्र आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणत असतात की काय आहे हे सगळं. आणि मग गौतम म्हणत असतो तरी मला डाऊट होताच, कारण आपण सगळेजण बाहेर गेलो आणि घरात काही गोंधळ होणार नाही, असं कसं शक्य, असं मला वाटलंच होतं. आता मात्र कानाला टेन्शन येतं. तिथं असलेल्या ज्या आजी असतात त्या सांगत असतात की ही बाई नदीतून वाहत आली आणि तिचे श्वास चालू होते, म्हणून आम्ही तिला या हॉस्पिटलमध्ये आणलं, पण गेली 4 दिवस ती बेशुद्ध होती, आत्ता ती शुद्धीवर आलेली आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण पाहत असतात किती भयानक आहेत ह्या गोष्टी, कसं घडत होतं हे सगळं. या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. काना म्हणतो म्हणजे आत्ता सुद्धा आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या टाळूवर मिरा वाटायला बसलेली जी बाई आहे ती सरकार, आणि ती गोड गोड वागत आहे, सगळं तिला माहिती आहे, कारण सखी मॅडम तिला फक्त होला हो करत आहेत. तेव्हा मात्र तेजस्विनी सांगते की तिनं माझ्याकडून सगळ्या गोष्टी विचारून घेतलेल्या होत्या, तिनं मला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये विचारल्या आणि त्यानंतर त्या गोष्टींचा तिने वापर केलेला आहे. असं सगळं कळल्यानंतर कानाला धक्का बसतो. काना म्हणतो काहीही झालं तरीही आता लवकरात लवकर त्या सरकारची वाट लावायची. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.